सोहळा आहे. जय शंभूराज. मित्रांनो, आजची ही या पवित्र मातीतली सर्वात मोठी बैठक अतिशय महत्त्वाच्या क्षणाला या ठिकाणी आज होतीये. ज्या पवित्र मातीतून श्री मनोजदादा जरांगे पाटील यांनी या मराठा आरक्षणाचा लढा उभा केला. मराठा आरक्षणाची रांगोळी झाली की काय असा प्रश्न ज्यावेळेस तुमच्या माझ्या सगळ्या सामान्य गोरगरीब मराठ्यांच्या मनामध्ये येत होता, त्यावेळेस या विझलेल्या राखीतून परत एकदा हा अग्नी उभा करणं वाटतं तितकं सोपं विषय नव्हता. हे अगोदर आपण सगळ्यांनी लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे. या विझलेल्या अग्नीतून मराठा आरक्षणाचा मुद्दा अगदी व्हॅलिड मुद्दा, जिथं कोर्ट कचेऱ्या देखील काम करणार नाही, कुठलाही अपील अपोजिशन मध्ये त्या ठिकाणी पडणार नाही, असा विषय त्या ठिकाणी ज्वलंत करून या ठिकाणी या पवित्र मातीतून परत हा अग्नी निर्माण करण्याचं काम ज्या भागातून झालं, त्या अंबड तालुक्यातून आलेल्या सर्व तमाम मराठा बांधवांना सुरुवातीला मानाचा मुजरा. मित्रांनो, हा मराठा आरक्षणाचा लढा त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी मांडला गेलेला आहे. मी फक्त 3च मुद्द्यावरती या ठिकाणी माझे विचार मांडणार आहे. पहिला मुद्दा त्या ठिकाणी आपले मराठा आरक्षण चळवळ आणि त्याच्यामधील असलेले आव्हानं. दुसरा मुद्दा त्या ठिकाणी माझा असा असेल की आपल्याला मुंबईला जाण्यासाठी करण्याची तयारी. आणि तिसरा मुद्दा त्या ठिकाणी निश्चित प्रकारे इथं जमलेल्या प्रचंड ताकदीचे लोक या ठिकाणी बसलेले समोर दिसतात आणि तुमच्या बुद्धीचा, तुमच्या बळाचा त्या ठिकाणी